जळगावच्या मोहाडी परिसरातील सरस्वती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत दिमागदार दिंडी काढत भक्तिमय वातावरण निर्माण केले। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषात शाळेच्या परिसरातून विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली। दिंडीनंतर शाळेच्या प्रांगणात पारंपरिक रिंगण सोहळा रंगला। विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले। यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या गाण्यावर नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली। रिंगण सोहळ्यात संस्था चालक, शिक्षक आणि विद्यार्थीही विठ्ठलाच्या जयघोषात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले। यंदाच्या दिंडीचे विशेष आकर्षण म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरे या ब्रीदवाक्याखाली काढलेली वृक्षदिंडी। विद्यार्थ्यांनी डोक्यावर रोपे घेऊन पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला। संत परंपरा, भक्ती, समता, सामाजिक ऐक्य आणि पर्यावरण संरक्षणाचा सुंदर संगम या अनोख्या उपक्रमातून पाहायला मिळाला। याप्रसंगी चेअरमॅन मुकेश सोनवणे, सचिव निकिता सोनवणे, मुख्याध्यापिका मालू सपकाळे, शिक्षक सर्वरी पाटील, प्रीती मेहरा, रोशनी बेंडाळे, ग्रीष्मा जोशी, शीला जगताप, संगीता महाजन, समन्वयक संदीप इंगळे तसेच शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। वैकुंठाचा कार्यभार चालना, एकल्या विठुरायाला संसार पेलना, तुझ्या विना वैकुंठाचा कार्यभार चालना, एकल्या विठुरायाला संसार पेलना। वैकुंठाचा कार्यभार चालना, एकल्या विठुरायाला संसार पेलना। सकलाची आई, सात जन्माची पुण्याई, हे पदरात आम्हावरी आपल्या सरस्वती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून आषाढीच्या पूर्वसंध्येला एक संतांची संगत कशी असावी, संतांच्या माध्यमातून आपण काय शिकलो, ज्याप्रमाणे आज आपण विठ्ठलाची भक्ती करतो, विठ्ठलराई आपण नतमस्तक होतो विठ्ठल चरणी, त्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांनी जो संदेश दिलेला आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी,
पक्षी ही सुस्वरे अडविती. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे की फक्त हे वृक्षवल्ली सजीव नाही तर ते आपले नाते गोते आहेत, ते आपले आप्त आहेत आणि ते आप्तांना आपण जोपासलं पाहिजे. ज्याप्रमाणे परमेश्वराच्या चरणी आपण नतमस्तक होतो त्याप्रमाणे या वृक्षांच्या चरणी नतमस्तक होऊन जे आपण परमेश्वरावरती भक्ती करतो तशीच भक्ती आणि प्रेम या वृक्षांवर करावं आणि वृक्षांचं संवर्धन करावं, जेणेकरून आज ज्या पृथ्वीवरती जो वृक्षतोड होऊन जो निसर्गाचा आश्चर्य झालेला आहे, म्हणजे आज जो पाऊस पडत नाही आहे, आज बळीराजाचं जे नुकसान होतं, बळीराजा पाण्यासाठी तरसतो आहे, ठिकठिकाणी आज पेरण्या झालेल्या नाहीत, परंतु वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातून वृक्षांचं संवर्धन झाल्यावर ज्या वेळेस आपल्या निसर्गाचा समतोल साधला जाईल, वेळेवर पाऊस पडेल. आम्ही एक संदेश दिला सरस्वती इंटरनॅशनलच्या माध्यमातून की एक विद्यार्थी एक झाड, एक कुटुंब अनेक झाड हा संदेश जरी एक आदर्श आणि विधायक काम म्हणून आमच्या स्कूलच्या माध्यमातून जरी जगापर्यंत पोहोचला, जगात नाही महाराष्ट्रात जरी पोहोचला, तरी एक माणसाने एक विद्यार्थ्याने एक झाड जगवलं तरी या महाराष्ट्राच्या क्लायमेटचा समतोल साधला जाईल आणि निश्चितच महाराष्ट्रात चांगलं पाऊस पडेल, बळीराजाचं राज्य येईल, सगळं सुजलाम सुफलाम होईल आणि जगात चैतन्य निर्माण होईल एवढ्यासाठी हा केलेला छोटासा प्रयत्न. आज आमच्या सरस्वती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आम्ही वृक्षदिंडी आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने वृक्षदिंडी हा कार्यक्रम साजरा केला. आषाढी एकादशी आणि त्याचसोबत वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ह्या निमित्ताने आम्ही मुलांना वृक्ष लावण्याचा एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला. साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे आपली जी आपल्या ज्या निसर्गाला आता जी गरज आहे वृक्षांची, ती उणीव कुठं भरून काढता येईल आपल्या विद्यार्थ्यांच्या मार्फत त्यांना ते लहान आहे त्यांना जे आपण चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करू ते सर्व आपलं स्वीकारतील. त्याप्रमाणे आम्ही त्यांना एक संदेश दिला की घरोघरी आपण एक पावसाळ्यामध्ये एकतरी वृक्ष आपल्या हाताने लावून ते जगवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही महत्व म्हणजे आषाढी एकादशी विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा, त्याचप्रमाणे एक निसर्गाचीही पूजा करण्याचा प्रयत्न आम्ही मुलांच्या माध्यमातून घेण्यात आला शाळेच्या वतीने. काय नाव? मालू सपकाळे. कोण तुम्ही? मी प्रिन्सिपल शाळेत. रिंगणसोहळा पार पडला, काय बोलतो? आज आमच्या शाळेत सरस्वती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल येथे वृक्षदिंडी व दिंडी काढण्यात आली आहे आणि त्यानिमित्त आम्हाला झाड लावा झाड जगवा हा संदेश मिळाला आहे आणि मला उत्साह आला आहे आणि सगळे पोरं नाचत होते, तर ते पाहून मला लई आनंद झाला. काय नाव? आर्यन राजेंद्र तोडकर. जय हरी विठ्ठल. मी शर्वरी रुपेश पाटील, सरस्वती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मी शिक्षिका असल्यामुळे आज आमच्या शाळेमध्ये आज आम्हाला पंढरपूरला गेल्यासारखंच वाटलं, कारण की आज आम्ही आमच्या शाळेमध्ये पंढरपूरची जी यात्रा आहे ती यात्रा आम्ही इथे साजरी केली. विद्यार्थ्यांसोबत जो आनंद आज आम्हाला मिळाला तो नक्कीच आज स्वर्गी गेल्यासारखा वाटला किंवा पांडुरंगाच्या चरणी लीन झाल्यासारखा वाटला. तर मी नक्कीच संस्थेचे आणि शाळेचे आभार मानेल की आज आम्ही इथे जी आषाढी एकादशी निमित्त जो कार्यक्रम घेतला आणि तसेच आम्ही आज वृक्षारोपणाचा सुद्धा कार्यक्रम घेतला, तर तो आमच्यासाठी आज अविस्मरणीय आहे. रामकृष्ण हरी.